विशेष प्रायोजित कार्यक्रम आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. प्रायोजक मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, विजयनगर, सांगली. नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलेला आहे आणि आपण विशेष कार्यक्रम ऐकणार आहोत, आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. मंडळी, या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हा कार्यक्रम जो आहे तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणकोणते आजार आपण परिपूर्णपणे बरे करू शकतो, त्याच्यावर उत्तम उपचार करू शकतो, याविषयी आपण या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर कादंबरी जगताप. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आपण जेव्हा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या आजारांकडे बघतो, आपण आज बघूया स्त्रियांमधले काही विशेष आजार. आता सध्याची बदललेली जीवनशैली आपण ऐकतो आणि त्यामुळं महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये सुद्धा अनेक आजार आपल्याला दिसायला लागतात. त्यातला महत्वाचा म्हणजे पीसीओडी हा आजार. तर त्याविषयी आज आपण सांगूया, काय आहे हा पीसीओडी आजार आणि मग त्याच्यावर कशी ट्रीटमेंट केली जाते, त्याची काही उदाहरणं सुद्धा आपण पुढच्या एपिसोड्समध्ये ऐकूया. पण पहिल्यांदा सांगूया, हे पीसीओडी हा आजार नेमका काय आहे? येस, नक्कीच. आता आपण जसं बघितलं, पीसीओडी म्हणजे हा एक जीवनशैलीजन्य आजार आहे आणि त्याचं प्रमाण आता सध्या स्त्रियांमध्ये खूप वाढलंय. जीवनशैलीजन्य असा जेव्हा आपण म्हणतोय, तेव्हा मुळातच त्याचं औषधही मी सांगितलंय. जीवनशैलीजन्य आजार हे जीवनशैली सुधारल्यावरच बरे होतात, हे मात्र तेवढंच खरं आहे. अगदी. यात औषधं मात्र मदत करतात. तर हं. औषधांची मदत काय असते? आहार कोणता बदलला पाहिजे? जीवनशैली बदलली पाहिजे म्हणजे नेमकं काय? हं. आता ह्यामध्ये जी लक्षणं दिसतात ही खूप व्हेरिएबल आहे. म्हणजे ह्याचं जे नाव आहे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा डिसीज. तर जेव्हा आपण त्याला सिंड्रोम म्हणत असतो तर हा ग्रुप ऑफ डिसीज असतो. म्हणजे अनेक लक्षणांचा समूह. मग हा अनेक लक्षणांचा समूह हा प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो. म्हणजे काही मुलींमध्ये थोडी वेगळी लक्षणं दिसतील, काही मुलींमध्ये वेगळी लक्षणं दिसतील. म्हणून याला समूह म्हटलं जातं. हं. तर ह्याच्यामध्ये जी मुख्यतः लक्षणं दिसतात ती म्हणजे सगळ्यात पहिलं पाळी अनियमित होणे. ओके. पण बऱ्याच अशा पण केसेस आहे की ज्यांच्यामध्ये पाळी व्यवस्थित असते पण बीज खराब असतं. हं, हं, तर हं. हा जो पीसीओडी आहे हा पण 15 ते 20, 20 ते 30 आणि 30 ते 40 अशा वयानुसार तो बदललेला दिसतो त्याचं स्वरूप. मग त्याच्यानुसार रुग्ण कुठल्या स्टेजमध्ये आहे हे आपण पहिले एनालिसिस करतो. लक्षणं कुठली आहे आणि त्यानुसार मग ट्रीटमेंटचा भाग पुढे सुरू होतो. बरोबर. म्हटलं जातं की पीसीओडी हा आजार साधारणपणे मुलींमध्ये जास्त दिसतो आणि आता तुम्ही वयाची कॅटेगरी सांगितलीत, तर त्यामध्ये लग्न झालेल्या स्त्रियांमध्ये सुद्धा हा पीसीओडी आढळतो. काय सांगाल? येस, नक्की. बऱ्याचदा आता आपण वंध्यत्वाविषयी जेव्हा बोललो, तर तेव्हा आपण जे बीजाविषयी बोललो, तर ते हं. पीसीओडीच आहे. ओके. पीसीओडी हा वेगळा काही त्रास नाहीये. म्हणजे पाळीचा त्रास दिसणे आणि बीजाचा त्रास दिसणे ह्या दोन्ही सेमच गोष्टी आहेत. हं. फक्त मी जसं म्हटलं, की प्रत्येक व्यक्तीनुसार यात लक्षणं वेगवेगळी दिसतात. जसं आता लग्न झाल्यानंतरचा पीसीओडी म्हणजे काय, पाळी व्यवस्थित येतेय, पण बीजच फुटत नाही. तर हा सुद्धा पीसीओडीचा एक प्रकारच आहे. अच्छा. आणि लग्नापूर्वी जो पीसीओडी आहे, तर त्यामध्ये मुलींमध्ये काय-काय लक्षणं दिसतात? त्याच्यामध्ये पण लक्षणं दिसताना ती समूहात दिसतात. काहींना फक्त पाळी अनियमित असते. काहींचं वजन मात्र खूप झपाट्याने वाढतं. त्यानंतर मेल हॉर्मोन्स बॉडीमध्ये वाढतात, ज्याला हो. टेस्टोस्टेरॉन म्हणतो आणि अनवॉन्टेड हेअर्स बॉडीवर यायला लागतात. हं, हं. तर ही जी लक्षणं असतात, ही लग्नापूर्वी जो पीसीओडी म्हणतोय आपण त्यामध्ये दिसतात. बट यातली बरीच लक्षणं ही लग्नानंतर पण दिसतात. पण पीसीओडीचा दुसरा टाइप असा आहे, की पाळीला काहीच त्रास नसतो. पाळी येत असते, वेळेनुसार येत असते, पण बाकीची लक्षणं दिसत असतात. हं, हं. तर असा हा थोडा ट्रिकी आजार आहे आम्ही असं म्हणतो. पण ह्याच्यावर ट्रीटमेंट मात्र 100% होते. आता तुम्ही म्हणालात, की याच्यावर ट्रीटमेंट नक्की होते. ही ट्रीटमेंट नेमकी नेमकी कशा पद्धतीने असते? की त्या स्त्री गणिक बदलते का? किंवा नेमकं कशा पद्धतीनं हा औषध उपचार होतो? किती दिवस औषध घ्यावा लागतो? आणि मग पुन्हा तिच्या आयुष्यात नव्यानं चांगले दिवस येतात. या सगळ्याविषयी काही उदाहरणं आपण सांगितली, तर आपल्या मैत्रिणींना ते चांगलं लक्षात येईल. आणि अशी उदाहरणं घेऊनच आपण येणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये. पण आज थांबतोय. तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगताय आम्हाला. मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाचे प्रायोजक होते मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, सांगली. आपल्याला जर अचूक आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आपण मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, पहिला मजला, KFCच्या वर, विजयनगर, सांगली या ठिकाणी सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भेट देऊ शकता आणि आजारातून मुक्तही होऊ शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क 98 346 23 909.